केव्हा आला? 6 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर झालाय ना? कोणता साहेब? कुठे आहे तुमचं सबस्टेशन? कुठलं आहे? वाडीचं सबस्टेशन आहे का तुमचं? कोण आहे वाडीला? हा हा, काय नंबर आहे त्यांचा? नाव? हा हा 1191. हा हा, तो मागचा आहे, ते नाव हेमंत चौधरी. हा ठीक आहे, ठीक आहे. आता काय ट्रान्सफॉर्मर मिळाला का तुम्हाला? साहेब आता अशी परिस्थिती जर का असेल, 6 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर झाला आहे. अरे सुट्टीवर जाऊ दे, एक इंजिनियर सुट्टीवर गेला म्हणून काय एमएससीबी ते सबस्टेशन बंद करणार आहे का तुम्ही? नाही थांबा झालं, ठीक आहे. हे तुम्ही त्यांना विचारून फोन नाही केला? मला काल त्यांच्यावर सगळ्या त्या वेदना कळत होत्या, त्या काल तेव्हा ज्यांनी फोन केला. 6 महिने भारत झाला. 6 महिने तुम्ही ट्रान्सफॉर्मर दिली? अरे तो वायरमन काय मेला होता का? ट्रान्सफॉर्मर कोण होता तिथला वायरमन? ठीक आहे दादा. तो शेतकरी त्या एका ट्रान्सफॉर्मरवर तुमचे 10-20 शेतकरी असतील, त्यांनी कापूस लावून ठेवलेला. 6 महिन्यापासून ट्रान्सफॉर्मर झालेला आहे. तुम्हाला आजपर्यंत माहित पडत नाही इंजिनियर म्हणून? सेम परिस्थिती निंबोरी तांड्याची. म्हणजे असं कोणतं झालं मला तर आश्चर्य वाटतं. झालं 6 महिने फारच झालं नाही तो. मग ते वायर म्हणून ऍक्शन घ्या ना. 6 महिने अजून बी आला नाही ना. रिपोर्ट कधी आला? कधी रिपोर्ट आला? आता हे पहा, कधी 1 मिनिट जनमित्र चेटाळा. आता 6 महिन्यापासून जळालेला ट्रान्सफॉर्मर, काल रिपोर्ट आला, आज त्यांनी ट्रान्सफॉर्मर पाठवलं. म्हणजे तुमचं हे जागरूकता आहे का काही? मी तुम्हाला जे बोललो की तुम्ही रिपोर्ट न पाठवण्याचं कारण काय? लोकांना मारायला नोकऱ्या करताय का तुम्ही? नाही, तो शेतकरी कसं कापूस लावतो, कसं बियाणं घेतो, कशी परिस्थिती त्याची असते याची थोडीफार तर जाणीव ठेवा. आपण शेतकरीचे मुलं मी तुम्हाला खरं सांग, ज्या दिवशी मी बाजूला होऊन जाईल ना, त्या दिवशी तुम्ही सबस्टेशन मध्ये बसायला मुश्किल होऊन जाईल तुम्हाला. आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला वेदना हे फक्त तुमच्या समोर बोलतो. ज्या दिवशी हे शेतकऱ्यांच्या समोर बोलू ना, त्या दिवशी तुम्ही बसू नाही शकणार सबस्टेशन मध्ये. मी फक्त आम सभा तुमच्या पायी घेत नाही. जर आम सभा 4 तासाची असेल ना, तर त्याच्यातले 2.5-3 तास फक्त एमएससीबी वर चालते. हो, सगळे प्रॉब्लेम एमएससीबीचे. मग आम्ही एवढा डीपीटीसी एवढा पैसा देऊन नेमकं करता काय तुम्ही? आता मी मागच्या टर्मला मंजूर केलेले जेवढे ट्रान्सफॉर्मर आहेत साहेब, 25% सुद्धा ट्रान्सफॉर्मर यांनी बसवलेले नाही. जे मंजूर आहेत साहेब, 3-3 वर्ष झाले ते कॉन्ट्रॅक्टरने अजून बसवलेले. मी स्वतः त्याची सांगतो साहेब, तुमच्या साहेब तुम्ही बसलेले होते सर. ऑर्डरचं सर्व 3 वर्षापासून माझ्यावरचा ठेकेदार आहे. काम माझ्या शेतात कोण येऊन पडलं 3 वर्षापासून मटेरियल येऊन पडलेलं. आता तो ते म्हणतात काम करत नाही. हो साहेब, पाचोरा म्हणजे सगळं तालुका मी त्या दिवशी तुम्ही बसला असताना मी आलो नाही का साहेबांनी मला सांगितलं त्याला मरू द्या म्हणजे बाबा मेंटेनन्स मधून करून देतो. मग ठेका कसं काय दिला याच्यावर काय ऍक्शन घ्या ना. जेवढे मंजूर केले किती तास आता हे पहा, हे एवढे ट्रान्सफॉर्मर मंजूर केले, माझे करोडो रुपये मी ट्रान्सफॉर्मर साठी दिलेले. याच्याचे 25% ट्रान्सफॉर्मर बसले. 4 वर्ष झाले, 3 वर्ष झाले निधी देऊन. कसं काय लोड तो तुम्ही पूर्ण करू शकणार? आणि बसवल्या गेल्यानंतर 4-4 महिने साहेब त्यांना चालू करत परमिशन मिळाली नाही. परमिशन आता साहेब परमिशन पाकिस्तान मधून येणार आहे का?
एक्झिक्युटिव्ह इंजिनियर का नाही आपण बैठकीला? नाही ते पाहिजे. 15 तारखेला विचारला आल्याबरोबर तोच प्रश्न. आणि आता बदल्या पण एवढ्या झाल्या. बडगावचे साहेब नाही, नगरदेवळाचे साहेब नाही, तरी पण ते जबाबदार आहे, ते सगळ्यांची जागा. शेतकऱ्यांचा ट्रान्सफॉर्मर झाला एक्झिक्युटिव्ह इंजिनियर त्यांना तुम्ही 5 वर्षापासून तुमची बाहेर मिळतो. कुठली माझ्याकडे आम्ही पाटील साहेबांकडे मराठी संचालक तुम्ही आता यांच्या सोबत मला आता सोलर मध्ये 100% दुरुस्ती झाली पाहिजे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तेच बरोबर आहे. तुम्ही फक्त वाऱ्यावर वराती आहे. 100% ते सांगताय. त्याच्यात तथ्य आहे 6200 लोकांच्या पैसे भरले गेलेले आहेत. आतापर्यंत फक्त 1300 लोकांना सोलर मिळालेले आहे. उर्वरित जवळपास 5450 लोक अजूनही वंचित आहेत. त्याच्यामुळे तुम्ही एक जबाबदार प्रमुख लोक आणि तो कोण असेल याच्यातला तर यांच्या बरोबर त्यांची मीटिंग घेऊन महिन्याभरात हा 100% प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पाहिजे याची काळजी घेऊन तुम्हाला घ्यायची आहे. हा एक विषय. दुसरा, ही जी मी आता सिंधारचा फोन लावून दिला असं जर आढळलं तर मग मी तुम्हाला सांगतो ना, माझेच आदेश राहतील कार्यकर्त्यांना की आता आपण आपल्या सत्तेचा विचार करू नका, आपल्या शेतकऱ्यांचा विचार करा. मी वायरमनला कॉल केला. वायरमनचं म्हणणं आहे मी 15 दिवसापूर्वी ऑफिसला कळवलं आहे. आता दोघं सुनील ऑनलाईन फोनवरती होते. बलदादाचं म्हणणं आहे 1-1.5 महिना, वायरमन म्हणतोय 20 दिवस, पण मी 15 दिवसापूर्वी तुम्हाला कळवलं आहे. आता काय मला सांगा, पेरणीचे दिवस आहे आणि आपल्याकडे डिपॅच शिल्लक आहे. आपण साहेब शिवणीचं बडगाव तालुक्यात 2 दिवस झालं शिवणीला लाईन नाही. अर्ध्या गावाला गावाला कोण आहे बाबा? शिवणी कोणाकडे? कोण इंजिनियर? बडगाव बडगावचे कोण आले इंजिनियर? हा विचारणं काय कोण साहेब सुट्टीवर आहे? कोणता साहेब? इन्चार्ज आहे सेक्शनचा. सांगा, विचारून घ्या. लाईनच बंद आहे ना अर्ध्या गावाची. दादा काय प्रॉब्लेम आहे सांगा ना, कशामुळे बंद ठेवली, काय अडचण काय? बंद नाही, पण ते वायरमनला फोन करतो चालू असं एवढंच. हा पूर्ण कोण आहे वायरमन? कोण आहे वायरमन? कोण आहे? भूषण भूषण ऐका नंबर साहेब. लावा फोन लावा. बरं का? हो थोडक्यात साहेब तुम्हाला एक सांगतो ना, ही अशीच परिस्थिती सगळीकडे आहे. जबाबदारी कोणी आलं पाहिजे. बडगावचं कोणी आलं पाहिजे. म्हणजे एकदम भयानक परिस्थिती आहे. मी खरंच सांगतो, तो जो मागे एक प्रकार झाला तो आंबोरेचा, काय होता तो? वर होता तो डांबुरेचा काय? थांबुरे. हा तसा प्रकार करू नये अशी अपेक्षा आहे. कारण ते जर इथपर्यंत आलं नाकापर्यंत, भूषणचा नंबर घ्या वायरमन. थांबुरेला तो नाझीर चालला का नाही बदली करून? 77 67 तसा प्रकार होईल बरं. बर 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 यस 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 मोजणी झालेली नाही. कलेक्टर साहेब म्हणतात मोजणी झालेली नाही सर, त्यांना अपडेट नसेल, पण मोजणी झालेली आहे सर दोघींची. आणि अटल गावात पण ना मोजणी झाली, जागा हस्तांतरण नाही. दोन्ही वेळेला मोजणीला फक्त वडगाव पाण्यात म्हणून जे आपलं आहे हे तर आलेलं सर. खेडगाव नदीचे काम पण चालू झालेलं. सर माझी मोजणी झालेली आहे सर, कुंगाव आणि अटलगावची. हा 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 नाही मोजणी झालेली आहे सर. मोजणी शीट पण दिलेली आहे. ठीक आहे, तुमचा फोन माणूस पाठवा. आणि वडगाव कॉलनी भागांमध्ये लांब-लांबपर्यंत SC/ST समाजाचे काही घरं होतात. समजा लांब-लांबच्या काही प्लॉटिंग एरियामध्ये त्या ठिकाणी जर विजेचे खांब टाकायचे असले किंवा DP तिथे लागणार असेल, यांच्याकडे MSCBकडे प्रोव्हिजन आहे की SC/ST जर कॅन्डिडेट असेल तर ग्राहक, तर ते फ्री ऑफ कॉस्ट करून द्यायचं MSCBच्या खर्चाने.
असं एक आहे. परंतु यांच्याकडे ज्या वेळेला लोक जातात त्यावेळेला त्यांना फिरव केली जाते. ते नगरपालिकेतून 1.3 काला स्वतः खर्च करायला सांगतात किंवा पालिकेला सांगतात. आता पालिका प्रत्येक वेळी तेवढा खर्च करू शकत नाही आणि ग्राहकांना अनेक वेळा या गोष्टीची माहिती नसते. तर उलट यांच्याचकडून तो विषय ग्राहकाला विचारला गेला पाहिजे, पण तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये बसत असाल तर तुम्हाला हे आम्ही फ्री करून देऊ असं तसं सुद्धा होतं. स्कीम आहे NSC म्हणून, त्याच्यामध्ये मंजूर करता येतात, परंतु तो फंड नाही उपलब्ध असल्यामुळे केस केलेली नाही, परंतु ते करता येते. NSC स्कीम आहे. NSCची स्कीम आहे. मग तुम्ही काम करून फंड मागवता का फंड आल्यानंतर काम करता? ते मंजूर करतानाच आपण फंड आहे का विचारतो एस्टिमेट मध्ये. फंड आहे का विचारता इथपर्यंत बरोबर आहे. तुमच्याकडे दरवर्षी SC/ST करता या स्कीमसाठी पैसा येतो, मग आपण काम करतो. NSCला काय कॅटेगरीने सरसकट आहे सर. NSCला कोणत्या कॅटेगरी करता काय? कॅटेगरीला तर DPDC मध्ये आहे स्पेशल, परंतु NSC स्कीम सगळ्यांसाठी आहे. सगळ्यात पुन्हा करता येते आपल्याला. NSCच्या त्या स्कीमचे किती पैसे आपल्या डिव्हिजन मध्ये खर्च झाले ते आहे का खर्च? भरपूर सारी कामं झाली. आणि सर SC/STचे आपण जेवढे पण ऍप्लिकेशन येतात तर सर्वात पहिले आपण अंदाजपत्रक पाठवून देतो. ते मंजूर न करणं जिल्हाधिकारी ठरवतो. मागच्या हप्त्यामध्ये आपण जवळपास 10 ते 12 कनेक्शन दिले आतापर्यंत. म्हणजे जसे येतात आपण तसं करतोय. तुम्ही देतात, पण तुम्ही काय करता, एक तर नगरपालिकेला सांगता खर्च करायला किंवा ग्राहकाला सांगता. जर समजा मला कनेक्शन पाहिजे असेल, ते कनेक्शन तुम्ही काय सांगता, ही स्कीम आहे पण ती अजून चालू झाली नाही, मग त्याला 4 महिने लागतील, तुम्ही एवढा खर्च करा, तुम्ही कनेक्शन घेऊन टाका. मग हे त्यांच्याकडून खर्च करून नंतर तुम्ही वसूल करता काय पैसे? नाही सर, असं मला तर अजूनपर्यंत असा एक गिराईक भेटला नाही, एक ग्राहक भेटला नाही की याने ऍप्लिकेशन केलं, तुम्ही त्याला सुरळीतरित्या पोल टाकून कनेक्शन दिलं. असं मला एखादी उदाहरण सांगा ना, सांगा बरं एक तरी तालुक्यातलं. किंवा यांनी डिमांड नोट मला जरा द्या बरं असं, किंवा ह्या व्यक्तीने मला एक व्यक्ती दाखवा, मी त्याचा सत्काराला बोलवतो त्याला इथे, की दोघं तालुक्यातल्या एका व्यक्तीने तुमच्याकडे डिमांड नोट मागितली आणि त्याला विनामूल्य त्याचं लाईट चालू झालं, असं एखादा व्यक्ती सांगा. मी त्याचा खरंच सत्कार, मी आता तुमची दर महिन्याला मीटिंग ठेवणार आहे, पण त्या अशा एखाद्या व्यक्तीचा मी सत्कार करतो ना, मला जरा सांगा ना. मग तो कष्ट म्हणजे तो हा असेल स्वतः घराचा किंवा AG पंपाचा किंवा एखादा व्यापारी उद्योजक, असा तिघांपैकी एक तरी सांगा की तुम्ही त्याला फ्री ऑफ चार्ज स्कीम मध्ये, तुमची कोणती NSC स्कीम आहे, कृषी पंपासाठी नाही, पण RCI मध्ये दिले सर. नाही, त्याला पोल लागतो आहे, पण त्या स्कीम मध्ये तुम्ही पोल टाकून दिला आणि तात्काळ त्याला कनेक्शन दिलं. असं एक दोन गेले सर. SC/ST मध्ये आपण 2 जणांची कामं केली, जवळपास 5 ते 6 पोलची कामं केली. हा ना, कोणाचे? एक ब्राह्मणे म्हणून आहे. SC/STचं ते कोणत्या याच्यात बसवलं? DPDCचा विषय बाजूला ठेवा. DPDC मध्ये मी तर तुम्हाला तेच बोललो की DPDC मध्ये आम्ही इतर कामं बाजूला ठेवून आम्ही करोडो रुपये तुम्हाला देतो. वास्तविक तुमचा त्याच्याशी काही संबंध नाही. आम्ही आमचे कामं केले पाहिजे, आमचे कामं बाजूला ठेवून तुम्ही काही फुकट आम्हाला वीज देत नाही, फुकट कनेक्शन देत नाही. तुम्ही एक कंपनी आहे, तुम्ही एक उद्योजक आहेत आणि उद्योजक म्हणून तुम्ही पैसा कमवायला बसले, ही सगळी जबाबदारी ही तुमची आहे. असं असतानाही आम्ही आमच्या निधीतून पैसा तुम्हाला देतो, त्याच्यावर काय मोबदला देतो तुम्ही आम्हाला? आमचा काय संबंध आहे? आता एका बाजूला मुख्यमंत्री महोदय सांगता की दररोज मी आता दिवसा वीज चालू केली, जेव्हा काही काम नव्हतं शेतकऱ्यांचं तेव्हा दिवसा वीज चालू केली, आता पेरण्या चालू होताच तुम्ही पुन्हा रात्रीची लाईट चालू केली. याला काय आलं? राज्य सरकारकडून शेड्यूल आलं का तुम्हाला? सर ते कसं आहे, जेव्हा ते सोलर सबस्टेशन कम्प्लीट होतील त्यावेळेला ते दिवसा पाहिजे. आता असं एक मिनिट ऐका, सोलर एक मिनिट जरा, तुमच्या सोलर प्लॅन चालू होण्याच्या आधी राज्याचे मुख्यमंत्री आणि तुमचे ऊर्जा मंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी दिवसा वीज देतोय, चालू पण झाली. लोकांना माझं स्वतःच सांगतो तुम्हाला,
दिवसा वीज मी चालवली, पण आता मागच्या 8 दिवसापासून पुन्हा तुमचं शेड्यूल चेंज झालं. याच्याकरता राज्य सरकारकडून काही परिपत्रक आलेलं आहे का की तुम्ही रात्रीचं वीज चालू करा? याच्याकरता काय आहे? म्हणजे तसं नव्हतं, ओव्हरलोडिंग नव्हतं मागच्या 2 महिन्यामध्ये. जेवढा दिवस देता येईल बा सगळ्यांना द्या बा असं. आता काय? आता लोड वाढला तर तुमचं शेड्यूल काय असं आलंय का म्हणून परिपत्रक? आता हे पण ओव्हरली होतं. ज्यांना शक्य बा त्यांना दिवसा द्या बोलत ते तर दिवसा द्या असं काही परिपत्रक नव्हतं, पण शक्यतो दिवसा द्या. ऐका ना एक मिनिट, आता तुम्हाला याच्यात ठीक आहे तुमचा लोड मेंटेन करायचा आहे तुम्हाला. आता हा लोड मेंटेन करताना तुम्ही काय करता माहिती का? यांना ज्या दिवशी शेतकऱ्यांना दिवसा वीज असेल ना त्या दिवशी यांचा मेंटेनन्स नाही. ज्या दिवशी तुमची लोड शेडिंग असेल ना तेव्हा तुमचं मेंटेनन्स राहत नाही, तेव्हा तुम्ही एन्जॉय करता. ज्या दिवशी दिवसा वीज आहे त्या दिवशी तुम्ही मेंटेनन्स करता का? ही कोणती परिस्थिती आहे? म्हणजे नेमकी पद्धत काय MSCB ची काम करायची? ते स्टॅगरिंग डेलाच मेंटेनन्स करायला पाहिजे. त्याचा दिवस जे ठरले त्याच दिवशी करायला पाहिजे. लोड शेडिंग मध्ये अशी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची. एक तर त्या बिबट्यांनी करून टाकला, आता ती फॉरेस्टची पण आहे मोठी. रात्री प्रत्येक शेतकरी शेतात जायला बिचकतो आहे. त्याच्यात तुमचा लाईटचा तमाशा. शटडाऊन इमर्जन्सी ब्रेकडाऊन केस मध्ये झाला असेल सर, पण बाकी एजी पंपाची बंद नाही करत. आता मी दाखवलं ना बाबा, एक महिना जर का तुम्ही ट्रान्सफॉर्मर देऊ शकत नाही. तो ट्रान्सफॉर्मरचा विषय सर, पाऊस सुरू होता त्या पिरियडला. 1 महिन्यावर का? आता हा मे महिन्यात. अरे आता जून उलटून 10-12 दिवस 10-12 तारीख झाली ना. अशी जर का अवस्था असेल तुमची डिपार्टमेंटची तर नाही कठीण आहे. अरे खास करून तुमचा वरखेडी काय नाव आहे तुमचं? तुमचं काय नाव? वाडी शेवाळ वरखेडीला कोण आहे? वाडी शेवाळ काय नाव तुमचं? धनंजय पाटील वाडी शेवाळ. आणि वरखेडी माझ्याकडे खेडगाव आहे. खेडगाव पण वरखेडी पण वरखेडी आणि वाडी या दोघं सबस्टेशनचा प्रचंड ताप आहे. आणि तो जो खेडगावाला पण सगळ्यात जास्त हा धनंजय पाटीलच सगळ्यात जास्त तापदायक. धनंजय पाटील सगळ्यात जास्त तापदायक आहे. आतापर्यंतच्या आलेल्या सगळ्यात जास्त कंप्लेंट्स कोणाच्या असतील तर त्याचं नाव धनंजय पाटील आहे. याचं एकमेव कारण तुम्ही फक्त आपला तुरी चोचताय. ऑफिस मध्ये बसून मॉनिटरिंग करायची, वायरमनांच्या भरोश्यावर राहायचं. खाली वायरमनांनी तिथं ब्लॅकमेलिंग करून पैसा कमवायचा आणि मगच तुमच्याकडे रिपोर्ट पाठवायचा. आताही त्याचं म्हणणं आहे, फोन लावला वायरमननी 20 दिवस झाले तुमच्याकडे रिपोर्ट पाठवलाय. सर मी दुसऱ्या दिवशी रिपोर्ट पाठवतो प्रत्येक म्हणजे आजपर्यंत. मग एक तर त्या वायरमनला पण थोबाडीत मारा आमच्या समोर की तू खोटं बोलतोय म्हणून. माझ्याकडे रिपोर्ट आहे. मी साहेबांना जसं लगेच आपण दुसऱ्या दिवशीच कळवलंय आपल्याकडे आहे. वायरमनचं असं म्हणलं की 20 दिवसापूर्वी आम्ही रिपोर्ट पाठवला. साहेब ते कसं मी तुम्हाला काल फोन केला होता सिंधारच्या केस मध्ये. बोलून सांगितलं. मग तुम्ही काय म्हटले मला? ते उद्याच लगेच बोलणार. बरोबर नाही रिपोर्ट केव्हा देतो म्हटले? रिपोर्ट तेव्हाच दिला होता साहेब आपण लगेच. केव्हा? कालच दिलेला. मग तुमच्याकडे कधी आलेला होता तो? माझं जेव्हा सांगितलं तेव्हाच दिलं मी लगेच. मला परवाच्या दिवशी सांगितलं, मी कालच्या दिवशी रिपोर्ट दिलेला. मग आता कसं काय होतं ते 5-6 दिवसापूर्वी रिपोर्ट आला? नाही 5-6 दिवसापूर्वी बोलत नाही. मग आता तुम्हाला तुम्हाला त्यांनी काय सांगितलं? यांचाच नाही म्हणून सांगतो 15 दिवसापूर्वी रिपोर्ट पाठवला. हे सांगता काल पाठवला. यांनी आज ट्रान्सफर आपल्याला जे वायरमेल आहे तुमचा व्हॉट्सअप ग्रुप असेल ज्या ठिकाणी ना असं ट्रान्सफॉर्मरचं खराब झालं डेली रोजचा आढावा आहे ना कुठला खराब झालेला आहे. पाटील साहेब माझं काय म्हणणं आहे तुमच्याकडे एक 5-7 वायरमॅन असतील सबस्टेशन एवढे लोक आहेत रोज प्रत्यक्ष कॉल करून विचारत चला की तक्रार आली का काय आली का आला असेल तर बाबा लगेच तात्काळ रिपोर्ट देईल आणि लगेच व्हॉट्सअपला वरिष्ठांना पाठवून द्यायचा. त्याच दिवसाचा तो पिरियड हे होतो ना. तुम्ही जर लेखी पत्राद्वारे कळवता येते का आता कसं आहे 80% जे तुमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांचे फोन उचलत नाही. परत तुमचा ट्रान्सफॉर्मर झाला तर काय सांगायचं की रिपोर्ट ते त्यांना पाचोरा पाठवतात. इथून पाचोरा ऑफिसवाले सांगतात की रिपोर्ट आलेला नाही आमच्याकडे. तुम्हीच रिपोर्ट पाठवणार आहे ना, मग त्यांना पाचोरा का पाठवता तुम्ही शेतकऱ्यांना? 80% जैन वायरमन फोनच घेत नाही.
आम्हाला फोन आले का आम्ही फोन केला का नाही करतोय पण एवढं उत्तर दिले जातं. 80% फोनच घेत नाही. त्या बडगावला सोलरचा प्लॅनचं भूमिपूजन कुठं झालं? सिंधीला. कोण आहे सिंधीला? सोलर प्लॅनचं भूमिपूजन झालं ना? चालू झालं का? कोण आहे तिथं? नंबर घेऊ का? नाही कोण आहे हो? कोणाकडे आहे हो? सेक्शन इंजिनियर. सेक्शन इंजिनियर कोण आहे बडगावचा सिंधीचा? कोळगाव सबस्टेशन. कोळगाव सबस्टेशन. कोण आहे कोळगाव? ते साहेब कुठे आहे? आले की घाबरे आले नाही? हा? सुट्टीवर आहेत. सगळे सुट्टीवर आहेत का? तिकडे कोळगावचं काम त्यांच्याकडे. ॲडिशनल चार्ज. काय त्याचा प्रश्न? हे सोलरचं काम तुमचा सीई पाहतो का एसी? कोणाच्या अंडर आहे? ते जनकोचं आहे ते महाजनको. हा महाजनकोला कोण आहे? जनरेशन कंपनी आपल्याकडे नाही येत आपण डिस्ट्रीब्युशन मध्ये. जनरेशनचं ऑफिस जळगावला नाही आहे? हो ते नाही नाशिकला नाशिकला आहे. कोण आहे ते? चीफ इंजिनियर नाशिक. नाशिक जनरेशन कंपनी कोण आहे त्यांचा नंबर आहे? नंबर मग मिळवून देतो. जनरेशन कंपनी म्हणजे इंजिनियर आमच्या नाशिकचं कोण आहे बाहेर जनरेशनचं? मी आमदार बोलतोय किशोर पाटील. माझ्याकडे सोलरचा फ्लॅट चालू होतो, त्याचा कामाला सुरुवात होते. त्या मतदारसंघातल्या आमदाराला विचारायची काहीच हे नाही का आपल्या बायलॉज मध्ये? खूप वर्षापूर्वी काही दिवसापूर्वीचा नाही आता 8 दिवसापूर्वीचा विषय आहे. किती दिवस झाले हो सरपंच? 2-3 महिने झाले. 2-3 महिन्यापूर्वीचा विषय आहे. हा नाही इकडे आमच्याकडे नाही आमच्याकडे इथे आम्ही 2-3 प्लॅन चालू केले. लासगावचा प्लॅन चालू झाला, कसगावचा प्लॅन चालू झाला. कलेक्टर साहेब आणि सगळे टीम येऊन आम्हाला आमंत्रित करतात, तिथं भूमिपूजन उद्घाटन आम्ही करतो. हा परस्पर कसा काय चालू होऊ शकतो? हे आपलं महाजनकोकडून नाहीये का? पण टाटाला तर ऑर्डर आपणच दिली असेल ना महाजनकोनी? हा अच्छा. तो कोण आहे साहेब? तो त्याचा कोण आहे साहेब? तो कॉन्ट्रॅक्टर वगैरे कोण आहे? त्याचा कोण आहे प्रमुख? त्याचा मला जरा मला नंबर SMS केला बरोबर. पॉवर ट्रान्सफॉर्मर त्यासाठी तुम्ही स्वतः साहेबांशी बोलले होते. फक्त कलेक्टर साहेबांनी अजून निधीची तरतूद केलेली नाही. ती जर झाली तर मग लोहारीपर्यंत मला लोड बॅलन्स करता येईल. साहेब मला पहिल्यांदा तुमच्याकडून मला आता आणखी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर नाही आहेत तुमचे. तुम्हाला पुन्हा ते विजय गजाननच आहेत फक्त. पुन्हा तुम्हाला तिथं सगळे हे एक्सप्लेन करावं लागेल. एक्सप्लेन करून इथं काय झालं हे तुम्हाला आता तिथं सांगावं लागेल. पुन्हा मी तुमच्या माहितीकरता सांगतो, या विधानसभेचा मी आमदार व्हायच्या आधी अशी परिस्थिती सबस्टेशनची होती की इथं 2-4 बोटावर मोजण्या इतके 33 आकड्याचे सबस्टेशन होते. भडगाव तालुक्यात 132 kVचं सबस्टेशन नव्हतं. असं असताना मागच्या 10-11 वर्षात आम्ही एवढं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्याचा प्रयत्न केला. इथे 5 MVA पासून तर 10 MVA पर्यंतचे ट्रान्सफॉर्मर आणले. सगळे 63चे ट्रान्सफॉर्मर आपण 100चे करण्याचा प्रयत्न केला. एवढा सगळा खर्च करून सुद्धा जर का आमच्या कुठल्याही विषयात इम्प्लिमेंट किंवा सुधारणा होत नसेल तर नेमकं आपण काय करावं, आता हा प्रश्न माझ्यासमोर आहे. परिस्थिती अशी आहे, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं तुमची कंपनी प्रायव्हेट आहे, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला का मदत करावी हा प्रश्न आहे. तुम्ही आम्हाला फुकट देत नाही. माफ झालं तरी शासन तुम्हाला पैसा देतं. आमच्याकडून प्रत्येक ग्राहकाकडून तुम्ही बिल वसुली करता. मग तुम्ही जर प्रायव्हेट कंपनी असेल तर आमच्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे? कंपनी प्रायव्हेट नाही ना. नाही, जरी प्रायव्हेट शासनाची जरी असली तरी तुम्ही फुकट देता ना.
हा पैसा आता मला शासनाला शासनाला जातो, मंडळाला जातो, तो तुमच्या कंपनीला जातो. एवढी अजून मोठी झाली सरकारने आता तरतूद बंद केली ना. अजूनही निर्मळ वितरण. सरकारच तुम्हाला घेते, तर तुम्ही सरकारला देणे इतके मोठे झालेच नाही अजून. अजून सरकारच देतो तुम्हाला. आणि आम्ही सरकारचीच गोष्ट करतोय. डीपीडीसी म्हणजे सरकारच आहे. बाकी योजना आहेत त्याच्याबद्दल आम्ही बोलून गेलो सर, मंजुरी करता येईल त्याच्यामध्ये आपल्याला पुढे. आता खेळगावचा जर प्रश्न मला आता या ज्या काही मी कंप्लेंट केलेल्या आहेत, मी आता MSCBची दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आपण आढावा बैठक घेणार आहोत सगळ्या अधिकाऱ्यांची. जे अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांच्यावर रीतसर कारवाईचं मी माझ्या पद्धतीने अधिवेशनात किंवा जे काही ऑथॉरिटी असेल आहे ऑथॉरिटी त्या पद्धतीने मी कारवाई करता स्वतः माझ्या पत्रावर त्याच्यावर कंप्लेंट करेल. त्याच्याकरता सगळ्यांना परिणामाला सामोरे यावं लागेल. मला दर महिन्याला एक दिवस इथे सगळ्या पदाधिकारी जनरल लोकांच्या समोर मीटिंग होईल. नाही तर मी डायरेक्ट आमसभाच घेत जाईल फक्त MSCB करता. मला आता आजच्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत, मग तो सोलरच्या संदर्भातला असेल, ट्रान्सफॉर्मरच्या संदर्भातला असेल, ह्याच्या सगळ्या तारा तुटून ज्या लोकांचं नुकसान होतं, जीवितहानी होते, या तारांची निदान मर्यादा किती आहे, त्याच्यावर तुम्ही मेंटेनन्स मध्ये त्या तारा बदलतात का, नाही बदलल्या तर यांना किती वर्ष झाले, जर ऍक्सिडेंट झाला तर याच्यावर तुमच्यावर गुन्हा दाखल करायचा का, जर एखादी इन्सिडेंट घडला, एखाद्याची जीवितहानी झाली तर याला जबाबदार MSCB म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा का. या सगळ्या गोष्टींचा तुमचा पोल पडला तर त्याला दुरुस्त करायला तुम्ही किती दिवस घेणार आहेत, तुमचा ट्रान्सफॉर्मर झाला तर त्याला देण्यासाठी तुम्ही किती तास घेणार आहेत. जे लाईनमन आहेत, प्रांत साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने ज्या दिवशी ट्रान्सफॉर्मर झाला त्या दिवशी तुमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर त्यांनी त्या दिवशी त्या मिनिटाला तो मेसेज तुमच्याकडे दिल्यानंतर तुम्ही किती वेळेत त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं याचा आढावा तुम्ही घेणार आहेत का नाही. या सगळ्या गोष्टींचा आढावा मला 1 महिन्याच्या नंतर 1 तारखेला मी प्रांत साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्यांचा वेळ काढून आम्हाला या MSCBच्या मीटिंगसाठी 1 तासभर आपण या दररोजचा आढावा घेतला पाहिजे. तुम्ही माझे दुश्मन नाही, तुम्ही माझे विरोधक नाही, पण अपेक्षा आहे एखाद्या विभागाकडून ज्या डिपार्टमेंटमध्ये आपण काम करतोय त्या डिपार्टमेंटच्या मार्फत 100% ग्राहकांची सेवा व्हावी, ही एक माफक आणि रास्त अपेक्षा आमची. आणि ती जर का सेवा होत नसेल तर त्याला आता इतका एवढा वेळ माझ्याजवळ नाही. मी हे फक्त एक सिंपल उदाहरण दिलं तुम्हाला त्या सिंधाळवाल्याचं, ते मला लेटेस्ट होतं म्हणून काल रात्रीचं. आपल्याकडे जेवढ्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स मध्ये आपले असलेले टार्गेट आणि आपल्याकडे असलेल्या प्रलंबित अडचण त्याची एक थोडीशी डिटेल्स माहिती राहू द्या. तर आपली SC/ST कमिटीची दर 3 महिन्यांनी बैठक असते. दरवेळी सर ब्राह्मणे साहेब यांना तो एकच विषय होऊ शकतो की किती लोकांना आपण हे दिलं, तर त्या संदर्भातले जे कन्सर्न क्लार्क आहे त्यांनाही थोडंसं अपडेट करायला सांगत चला. आणि एखादा ट्रान्सफॉर्मर आज रोजी बसवला तर साधारणतः कोणताही ट्रान्सफॉर्मर बसवल्यानंतर त्याची 6 महिने, वर्षभर, 2 वर्षभर काहीतरी व्हॅलिडिटी असेल त्याची. तर आज 1 तारखेला ट्रान्सफॉर्मर बसवला तो जर 10 तारखेला जर बंद पडत असेल तर म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग प्रॉब्लेम आहे किंवा काहीतरी त्याच्यामध्ये गोंधळ आहे. हा जो होता ना तुमचं म्हणणं तेच बरोबर आहे. आता तो जो 63चा ट्रान्सफॉर्मर आहे ना, हा वारंवार जळतो म्हणून मी त्याला 100चा ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिला. पण तो जर का बसवायला त्यांची एजन्सी 3 वर्षी घेत असेल आणि त्याचा पाठपुरावा जर का हे लोक करत नसतील, आता काय तेही आपण करावं. हे 10-12 मुद्दे जरी आपण आहे ना केले, आणखी आपण साईटवर 10 ट्रान्सफॉर्मर येते पिंपळावा हरेश्वर तिथं सप्लाय आहे गावठाणचा. पण मागवलं त्यांना माहिती आहे काय प्रॉब्लेम तिथे एक ट्रान्सफॉर्मर मंजूर आहे योजनेमध्ये. आता सध्या कुठून सप्लाय त्यांना एक एक्झिस्टिंग ट्रान्सफॉर्मर रस्त्यावर तिथून फार लांबून सप्लाय गावात 24 तास गावठाणचा लोड पुरत नाही. सगळे रात्री असं नाशिक परिस्थिती आहे. नवीन मंजूर मंजूर झाले मंजूर झाले. काय प्रॉब्लेम आहे? प्रशासकीय मान्यता नंतर सांगा बसवून एक ऍडव्हान्स करता स्ट्रक्चर उभं केलंय आपल्याकडे तिथे. आणि आपण गांधी चौकात सुद्धा मी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून दिलाय. अजूनही त्याच आपण निवडणुकीत स्ट्रक्चर उभं बिघडले ना. तेवढं जरा
आता अपेक्षित असं होतं आपल्याला, ऐका ना, पुणगावचा तो आपला समजा आता लाईफलाईन मध्ये मंजूर आहे. मला आपण ते जुआरडीला एक आपलं त्या पुढे फाट्यावरची त्यांची जागेचं आपण सगळं दिलेलं होतं बळगाव तालुक्यात. तिथे एक ते 30 अकराचा अपेक्षित आहे. त्यानंतर नगरदेवळा गटात एकच आपला सबस्टेशन आहे नगरदेवळाला प्रॉपर, दुसरं सबस्टेशन नाही. तर आपण नेरीचं लोकेशन दिलेलं होतं. नेरी आणि वडगावच्या मध्ये जागा आहे, यांचे प्रस्ताव, तर यांचे दोघांचे प्रस्ताव आपल्याला तात्काळ द्यावे लागतील. तिसरं एक आपण वाड्याला केलेलं होतं, कारण वाड्याची जी लाईट आहे ती 40गाव वरून वाड्याला येते, पहाडवरून. वाड्याच्या पद्धती MSK 2.0 मध्ये सर्व वाड्याच्या जवळची जागा आपण घेतलेली आहे. हो, तिकी म्हणून नव्याने तर ते पाठवलेलं आहे सर आपण. आपल्याला जे जुनी जागा मिळाली होती की सर वाडे गावातच शाळेच्या एकदम मागे नाही, ठीक आहे, छोटी होती, तिन्ही बाजूला त्यामुळे तिकी वस्तीला टोटल गाव झाले त्यांचं. हो हो सर, ते सर्वे केलेला होता आम्ही आणि त्याचे कागदपत्र ग्रामपंचायतकडून मागून पुण्याने पाठवले, म्हणजे ते लेट झालेला. आणि मग हे पुढे पाण्याचं पुढे जसं आपण वाड्याला तिकी वस्तीत करतोय ना, मी हे 2 सबस्टेशन का सांगतो, तुमचं सर्वे करणारी जी टीम असेल याला नेमका प्रॉब्लेम असा आहे की इकडून पण तेलला पुढे आणि तिकडून पण तेलला वाढे, आणि दोघांचा तिकडून जो 40गाववरून येणारा सप्लाय तिथं वेळ अशी येते मे महिन्यामध्ये की ते पहाड सबस्टेशन वाले जे आहे, विनंती आहे, अपेक्षा व्यक्त करतो आम्ही ज्या ज्या काही तुम्हाला सूचना, समस्या, शंका, कुशंका बरोबर जे काय सांगितलं हे इम्प्लिमेंट करून मी पुढच्या महिन्यात जुलैमध्ये जेव्हा मीटिंग घेईल त्याच्यापैकी कुठलीही समस्या आमच्या समोर येणार नाही याची काळजी सगळे डेप्युटी इंजिनियर, जेई, जे कोणी संबंधित विभागातले अधिकारी आहेत या सगळ्यांनी ती काळजी घेऊन पुढच्या महिन्यात या तक्रारी येणार नाही त्याची काळजी घ्या. पुढच्या महिन्यापर्यंत जर मला समाधानी वाटली तुम्ही निश्चितपणे सगळ्यांना शाबासकी लागतील, सगळ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. पण जर का याच्यात सुधारणा झाली नाही तर मी बाजूला होऊन मतदारसंघातली जनताच आपल्याला सांगेल, जनताच आपल्याला प्रश्न विचारेल. चला, जय हिंद, जय भारत.